सह्याद्रीतील चंदा आणि तारा या वाघिणीच्या गळ्यातील रेडिओ कॉलर आता काढून टाकण्यात आलायत. असे का? तर त्या आहेत चंदा आणि तारा या दोघींच्या गळ्यातील कॉलर. एकदम हलक्या, एका बोटावरती उचलता येणाऱ्या इतक्या हलक्या वजनाचे या कॉलर आहेत. या दोन्हीही कॉलर सॅटेलाईटच्या माध्यमातून सिग्नल देऊन ड्रॉप करण्यात आल्या आणि आता ड्रॉप केल्यानंतर त्यांना कलेक्ट करण्यात आलेले आहे. तर अशा ह्या पद्धतीने आपण त्यांच्या कॉलर गळ्यातील काढून टाकण्यात आलेले आहेत. वन्यजीवांच्या गळ्यातील रेडिओ कॉलर हे ड्रॉप ऑफ या यंत्रणेद्वारे 2 पद्धतींमध्ये काढल्या जातात. यामध्ये रेडिओ कॉलरला रिमोटद्वारे कमांड देऊन वन्यजीवांच्या गळ्यातील रेडिओ कॉलर पडते किंवा सॅटेलाईटद्वारे संकेत देऊन कॉलर पाडली जाते. रिमोटच्या माध्यमातून कमांड देण्यासाठी प्राण्यांच्या जवळ जावे लागते. चंदा आणि तारा या कोर जंगलात असल्यामुळे त्यांच्या जवळ जाऊन रिमोटद्वारे कमांड देऊन कॉलर पाडणे शक्य नव्हते. त्यामुळे सॅटेलाईटला विहित तारखेला विशिष्ट वेळेत कॉलर पाडण्याचा संकेत देण्यात आला. तो संकेत सॅटेलाईटने कॉलरच्या रिसिव्हरला पाठवला. रिसिव्हरकडून कॉलरला अनप्लग करण्यात आलं आणि कॉलर गळून खाली पडली. कॉलर पडल्यानंतर सॅटेलाईटने ती पडलेल्या ठिकाणाचं लोकेशन पाठवलं. त्या ठिकाणी सह्याद्रीच्या वनकर्मचाऱ्यांनी जाऊन VHFच्या माध्यमातून कॉलरचा ठावठिकाणा शोधून काढला आणि ती ताब्यात घेतली. चंदाचा कॉलर हा कोण्या एका सड्यावर तर ताराची कॉलर पाण्यात पडलेली दिसून आली. ज्यावेळेस तिची कॉलर पडली त्यावेळेस ती पाण्यात निवांत पोहोडलेली होती. आता कॉलर काढण्यामागचं कारण की कॉलरचे आयुष्य हे 1 वर्षाचे असते, परंतु तिची कार्यान्वित राहण्याची क्षमता ही बॅटरीवर अवलंबून असते. तर बॅटरीची कार्यान्वित राहण्याची क्षमता ही आपण दिवसातून किती वेळा लोकेशन प्राप्त करून घेतो आहोत त्या वेळेवर अवलंबून असते. सुरुवातीच्या काळामध्ये चंदा आणि ताराच्या सूक्ष्म निरीक्षणासाठी दिवसातून दर अर्धा तासांनी त्यांचे लोकेशन सिग्नल घेण्यात आले. त्यामुळे बॅटरी बऱ्यापैकी कार्यान्वित राहून तिची क्षमता संपुष्टात येण्यावर पोहोचली. याशिवाय दोन्ही वाघिणींनी आपलं हद्दक्षेत्र कोर भागात निश्चित केलंय. शिवाय त्या त्याच भागात फिरत असल्याने त्यांच्यावर आता सॅटेलाईट सिग्नलद्वारे लक्ष ठेवण्याची गरज संपुष्टात आली आहे. यापुढे त्यांच्यावर कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. यासाठी चांदोली राष्ट्रीय उद्यानात 50 कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आलेत. तसंच चंदा आणि तारा गर्भवती असण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या शरीराचे आकारमान वाढेल. म्हणूनच कॉलरचा कोणताही अडथळा त्यांच्या शारीरिक हालचालींमध्ये होऊ नये म्हणून कॉलर काढण्याचा निर्णय घेऊन त्या काढण्यात आल्यात. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTV वाईल्डलाईफ.